आमदार अबू आझमी यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आलं आहे। राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून निलंबन मागे घेण्याची आझमींनी विनंती केली आहे। औरंगजेबाचं कौतुक केल्याप्रकरणी आझमींचं निलंबन करण्यात आलंय। निलंबनाच्या कारवाईनंतर अबू आझमींना उपरती झाले। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आदर आहे असं अबू आझमींनी म्हटलंय। औरंगजेबावरील वक्तव्य इतिहासावर आधारित केलं असं सुद्धा यावेळी अबू आझमींनी म्हटलं। अखेर आता निलंबन मागे घेण्याची अबू आझमींनी विनंती केली आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून आता या संदर्भात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, आमदार अबू आझमी यांनी खरं तर औरंगजेबाच्या बाबतचं एक वक्तव्य केलं, ते वक्तव्य त्यांना भोवलं, त्यांचं निलंबन झालं। मात्र आता निलंबन मागे घेण्यासाठी त्यांनी राहुल नार्वेकरांना पत्र लिहिलंय। काय सविस्तर? नक्कीच आपण पाहिलं तर अबू आझमी यांनी जे वक्तव्य केलेलं होतं छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल आणि याच वक्तव्य त्यांना ते चांगलंच भोवल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळालं आणि यातून त्यांचं निलंबन आहे ते या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून करण्यात आलेलं आहे। आणि हे संपूर्णपणे निलंबन आहे ते रोखण्यासाठी आता अबू आझमी यांनी राहुल नार्वेकर अध्यक्ष यांना जे पत्र लिहित हे निलंबन मागे घेण्याची मागणी आहे ती करण्यात आलेली आहे। परंतु आपण पाहिलं तर विधान भवनामध्ये या सर्व विषयावरती एकंदरीतच सर्व पक्षाकडून जो गदारोळ आहे तो पाहायला मिळाला आणि सर्व पक्षीय हा निर्णयगत हे जे निलंबन आहे ते करण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता अबू आझमी यांनी पत्र जरी लिहिलं असलं तरी सुद्धा हे जे निलंबन आहे ते मागे घेता येतंय का हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु हे फक्त निलंबन या अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरतच नाही तर कायमस्वरूपी करण्याची मागणी देखील अनेक स्तरातून आहे ती केली गेलेली आहे। त्यामुळे या पत्राला आता अध्यक्ष कशा प्रकारे उत्तर देत आहेत किंवा हे पत्र अध्यक्षांच्या लक्षात घेता किती महत्त्वपूर्ण ठरणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। करण, नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।